राहुलची मुंबई-पुणे एक्सप्रेस सकाळी 8:30ला पुण्यात येणार होती. तो नवीन नोकरीसाठी जात होता. त्याच डब्यात रिया प्रवास करत होती. तीही पुण्यालाच जात होती. दोघेही अनोळखी होते. राहुलने खिडकीची जागा मागितली, रियाने हसून जागा दिली. सुरुवातीची गोंधळलेली मुलाखत निरर्थक प्रश्नांनी भरलेली होती. पुण्यात कुठे जाता, कामाचा प्रवास आहे का? मग प्रवासाच्या मध्यात रेल्वे एका अरुंद मार्गातून जाताना झपाट्याने वळली. जोराच्या झटक्याने रिया राहुलकडे कोसळली. राहुलने तिला सावरले. दोघांचा स्पर्श झाला. हात हातावरून सरकला. क्षणभर तरी दोघे तशीच जड झालेली होती. मग रियाने लाजून दूर सरकावले, पण त्या स्पर्शाची काहत्री उष्णता दोघांच्याही मनात रेंगाळत राहिली. थोड्या वेळात संवादाने खोल गाठ पडली. रियाचे वैयक्तिक जीवन, तिच्या नव्याची अव्यवस्थित दिनचर्या, सकाळी 7लाच कॉल आणि रात्री 9 नंतरच घरी परतणे, याची कबुली देताना तिच्या आवाजातील निराशा राहुलला ऐकू आली. राहुलनेही आपल्या नुकत्याच संपलेल्या नात्याबद्दल बोलायला सुरुवात केली. हा अनोळखीपणा त्यांना एकमेकांसमोर खुलू देत होता. पुण्यात पोहोचल्यावर रियाने आपला नंबर राहुलच्या फोनमध्ये टाकला. जर कधी पुण्यात एकटेपणा वाटला तर फोन करा, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात काहीतरी गूढ होते. 2 आठवडे गेले. राहुल नवीन शहर, नवीन नोकरीत मग्न होता. पण रेल्वेतील तो क्षण त्याच्या डोळ्यांसमोरून जात होता. शेवटी एके दिवशी संध्याकाळी 6 वाजता त्याने रियाला फोन केला. हॅलो, रियाचा आवाज ऐकून त्याचा जीव धडधडला. हाय, मी राहुल. आम्ही रेल्वेत भेटलो होतो. अहो राहुल, आठवलंय मला, तिच्या आवाजात आनंद होता. तू पुण्यातच आहेस ना? कसा आहेस? थोड्या गप्पागोष्टीनंतर रियाने एक प्रस्ताव दिला. माझा नवरा आजही लेट आहे. आजोबा आजीकडे मुलं गेली आहेत. तू इच्छा असेल तर चहा प्यायला येऊ शकतोस. मी एकटीच आहे. राहुलच्या मनात हजारो शंका उभ्या राहिल्या, पण तो रेल्वेतील त्या मंत्रमुग्ध क्षणाला विसरू शकला नाही. तो मान्य झाला. रियाचा बंगला कोरेगाव पार्कजवळ होता. ती दारातच उभी होती, साध्या सलवार कुर्त्यात, पण तिच्या डोळ्यात काहीतरी तीव्र अपेक्षा दिसत होती. आत शिरताच दोघांच्याही मनातील अडचणी कोसळल्यासारखा झाला. चहाचे पेले हातात होते, पण डोळे एकमेकांवर होते. तुला आठवतो का तो स्पर्श? रियाने हळूच विचारले. राहुलने फक्त मान हलवली. चहाचे पेले टेबलावर ठेवताच रियाने त्याचा हात हातात घेतला. स्पर्शाने विजेचा धक्का बसला. हळूहळू हा स्पर्श प्रेमालिंगनात बदलला. तीव्र आकर्षण, एकटेपणा आणि अनोळख्या मोहाच्या भावनांच्या भरात दोघेही सोफ्यावर कोसळले. हे केवळ शारीरिक नव्हते, तर एक प्रकारची भावनिक पळापळ होती, एकमेकांच्या एकाकी जगातून सुटण्याचा एक क्षणभंगूर प्रयत्न. जवळपास 35 ते 40 मिनिटांच्या गुंतागुंतीच्या उत्स्फूर्त प्रेमकथेनंतर दोघेही हलक्याने जागे झाले. वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. हे खरं नव्हतं, रिया म्हणाली, पण तिचा आवाज खात्री नसलेला होता. मला माहीत आहे, राहुलने उत्तर दिले. तो त्याच्या कपड्यांकडे वळला. वातावरणात भारीपणा आला. बाहेर पडण्यापूर्वी राहुलने थांबून विचारले, आपण पुन्हा भेटू का? रियाने डोके झटकून नकार दर्शवला. तिच्या डोळ्यात पश्चात्ताप आणि ओलावा होता. नको. हा एक क्षण होता. एक सुंदर, पण फक्त एक क्षण. माझा परतावा वेगळा आहे. तूही तुझा नवा प्रवास सुरू कर. राहुल बाहेर पडला. संध्याकाळची थंड हवा त्याच्या चेहऱ्यावर आदळली. तो एका अनोळख्या शहरात, एका अनोळख्या जीवनाची सुरुवात करणार होता.
रेल्वेतील भेट आणि या 40 मिनिटांनी त्याच्यात काही बदल घडवला होता, एका कटुगोड आठवणीने भरलेला, जो त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणार होता. ही प्रेमकथा पूर्ण झाली होती, पण तिचा ठसा अमर राहणार होता. कृपया लक्षात घ्या, ही काल्पनिक कथा आहे, वास्तविकतेशी संबंध नाही. अध्याय 2. अप्रत्याशित धक्का. 2 महिने गेले. राहुल नवीन नोकरीत रमून गेला होता. रियाचा तो एकाकी स्मृतीचा क्षण त्याने मनातील एका कोपऱ्यात कोंडून ठेवला होता. पण एका शनिवारी सकाळी त्याच्या फोनवर एक अनोळखी नंबर आला. हॅलो, मी रियाचा नवरा आदित्य बोलतोय, एक गंभीर, नियंत्रित आवाज. राहुलचा जीव थिजला. त्याच्या हाताचा घाम फुटला. हाय. कसं काय? मला तुमच्याशी थोडी गंभीर गोष्ट सांगायची आहे. काल रात्री रियाने मला सर्व काही कबूल केलं. तुमच्याबद्दल सर्व. ती खूप अस्वस्थ आहे. मी तिला सांगितलं, मी कधीच तिला सोडणार नाही, पण तिला तुमच्यासमोर काहीतरी सांगायचं. तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजता कोरेगाव पार्क येऊ शकाल का? ती तिथे तुमची वाट पाहत असेल. एकटीच? मी दूरच राहीन. राहुलने हा म्हटलं आणि फोन क्लिक झाला. संपूर्ण दिवस तो चिंतेत होता. तो गेलाच का पाहिजे? पण जाण्याचा पर्याय नव्हता. आदित्यचा आवाज आक्रमक नव्हता, तर दुःखी होता. संध्याकाळी 5 वाजता कोरेगाव पार्कमधील एका निर्जन बाकावर रिया बसली होती. ती पूर्वीपेक्षा फिकी दिसत होती, डोळ्यांखाली काळेपणा होता. राहुल जवळ आला तेव्हा तिने एक कागदाचा लिफाफा काढला. हे घ्या, ती म्हणाली, तिचा हात थरथरत होता. राहुलने लिफाफा उघडला. आत एक सोनोग्राफी रिपोर्ट होती. आणि त्यावर लिहिलेलं होतं, गर्भधारणा 8 आठवडे. राहुलचे पाय जमिनीत गडप झाले. त्याला काहीच समजेना. होय, रियाने शांतपणे सांगितलं, मी गरोदर आहे. आणि ते बाळ तुमचं आहे. तिने पुढे सांगितलं, माझ्या नव्याला शुक्राणूंची समस्या आहे. आम्ही वर्षांपासून प्रयत्न करतोय. तो डॉक्टरकडे जातोय, औषधं घेतोय. पण काहीच फरक पडत नाही. त्या रेल्वे प्रवासाच्या आधीच एका टेस्टमध्ये कळलं होतं की त्याच्यात गर्भधारणा करण्याची क्षमता नाही. राहुल बधीर झाला होता. पण मग तुम्ही का? का माझ्याशी? कारण मला हवं होतं. रियाचा आवाज भेदणारा झाला. मला मूल हवं होतं. एक सामान्य कुटुंब हवं होतं. आदित्यने मला कधीच कमीपणा दाखवला नाही, पण माझ्या आईवडिलांचा दबाव, समाजाचे प्रश्न. मी हताश होते. त्या रेल्वेमध्ये तू भेटलास तेव्हा तो एक संधी वाटला. अनोळखी, नातं संपलेलं माणूस. कोणाला कळणार नाही. राहुलचा राग आला. माझा वापर केलास. मी फक्त एक साधन होतो का? होय, रियाने डोळे मिटून स्वीकारले. आणि त्याबद्दल मी कायमची लाजिरवाणी राहीन. पण आता माझा नवरा सर्व कबूल करूनही माझ्यासोबत आहे. त्याने म्हटलं, मूल आपलंच आहे, कारण आपण ते मोठं करणार आहोत. पण ती थांबली. पण तुला हे कळलं पाहिजे होतं. तू त्याचा बाप आहेस. तुला हक्क आहे. पुढचं काय करायचं ते तुझ्यावर आहे. तू गुप्त राहू शकतोस, किंवा आमच्या जीवनात अधिकृतरित्या येऊ शकतोस. किंवा हा कागद फाडून टाकू शकतोस. राहुल त्या कागदाकडे पाहत राहिला. एका 40 मिनिटांच्या भूलभुलैयाने त्याच्या आयुष्यात एक कायमचा, जिवंत परिणाम निर्माण केला होता. तो उठला. मला विचार करायला द्या, तो भोवळलेल्या आवाजात म्हणाला. तो पार्क सोडून चालत निघाला. पुण्याची संध्याकाळ त्याच्या भोवती उजळत होती, पण त्याचं मन एका अगम्य अंधारात हरवलं होतं. त्याच्या मागे
रिया त्या बाकावर रडत बसली होती, आपल्या छळ आणि इच्छेने उभ्या केलेल्या एका कायमच्या गुंतागुंतीत. रस्त्यावर चालताना त्याच्या फोनवर एक मेसेज आला. आदित्यकडून. राहुल, मला माहीत आहे हे अवघड आहे. पण हे बाळ आता आमच्या तिघांची जबाबदारी आहे. चला एकत्र बसू आणि विचार करू. मी तुमचा शत्रू नाही. आपण सर्व या परिस्थितीची बळी ठरलो आहोत. राहुलने फोन बंद केला. त्याने आकाशाकडे पाहिले. एका अनोळख्या शहरातील अनोळखी भेटीने आता केवळ एक नवजीवनच नव्हे, तर एक कायमस्वरूपी नैतिक आणि भावनिक धक्का त्याच्या खांद्यावर ठेवला होता. आता प्रश्न फक्त एक होता, पुढचं पाऊल कोणतं? आदित्यचा मेसेज वाचून राहुलच्या मनात भावनांचा भोपळा उसळला. एकीकडे त्याची जबाबदारी, दुसरीकडे रियावरचा राग, तिसरीकडे आदित्यच्या सौजन्यामुळे येणारी गैरसोय. तो काहीच निर्णय न घेता एक आठवडा काढला. नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला, पण रात्री झोप येईना. एक दिवस त्याने एक निर्णय घेतला. तो रिया आणि आदित्यला भेटेल, पण त्यापूर्वी एकदा रियाशी एकट्यात बोलायचं ठरवलं. तो रियाला फोन करणारच होता, तेव्हाच एक मेसेज आला रियाकडून. तू ठीक आहेस ना? आदित्य खूप चिंतित आहे. तुला वेळ द्यायचा होता, पण माझी एक विनंती आहे. तू येऊ शकतोस का एकदा? फक्त आम्ही दोघं. काहीतरी स्पष्ट करायचं आहे. कोरेगाव पार्क, उद्या संध्याकाळी 6. आदित्याला माहीत आहे. पुन्हा तोच पार्क, पुन्हा तोच बाकडा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता रिया त्या बाकावरच बसली होती. हवेत थंडी पडायला लागली होती. राहुल जवळ आला तेव्हा त्याने पाहिलं. तिच्या डोळ्यात काळेपणा वाढला होता, पण ती काहीशी शांत दिसत होती. धन्यवाद की तू आलास, ती म्हणाली. मला उत्तर हवे होते, रिया. फक्त स्पष्ट उत्तर. रिया एक लांब श्वास घेऊन म्हणाली, मी तुला वापरलं, हे खरं आहे. पण त्या रेल्वेमध्ये तो स्पर्श, ते केवळ एक संधी नव्हती. मी तुझ्याकडे आकर्षित झाले होते. माझं एकाकीपण, तुझं सौजन्य, सगळं मिसळलं. पण गर्भधारणेची ही योजना नव्हती. ते अपघात होता. आणि आता ती थांबली. आणि आता मला कळतंय की मी तुझ्याशी पुन्हा भेटले नसते तर बरं होतं. पण आता हे झालंय. आदित्य हे बाळ स्वीकारतोय, पण माझ्या मनात एक भीती आहे. कधीतरी हे बाळ मोठं होऊन प्रश्न विचारेल. आणि मग? राहुलने तिच्याकडे पाहिलं. तिच्या मनातील वेदना आता त्याला दिसू लागली होती. तो रागावल्यासारखा दाखवू शकला नाही. मग काय हवं तुला, रिया? मी काय करू शकतो? रियाने त्याच्या हाताला हलकेच स्पर्श केला. हा स्पर्श पूर्वीसारखा तीव्र नव्हता, पण त्यात एक विचित्र आश्वासन होतं. मला फक्त हवंय की तू हे बाळ जगात येण्याची संधी देणार नाहीस का? आणि मला हवंय की तू माझ्यावर रागावू नकोस. मी तुला आणि तुझ्या भविष्याला हानी पोहोचवू इच्छित नाही. संध्याकाळचे सावली दाट होत चालल्या होत्या. पार्कमधील लोक कमी होत होते. राहुलने तिचा हात मिटकावला नाही. एक क्षणभर ते दोघे शब्द न बोलता तसेच बसले. मी काय करणार आहे हे मला ठाऊक नाही, रिया. पण मी तुला अडचणीत टाकणार नाही. ते दोघे बाहेर पडले. रियाची गाडी पार्कच्या बाहेर होती. जाण्यापूर्वी ती म्हणाली, आदित्य उद्या घरी येण्यासाठी सांगतोय. जेवणासाठी. औपचारिक भेट. येशील का? राहुलने होकार दिला. आदित्य आणि रियाचे घर शांत आणि सुसज्ज होते. आदित्य एक उंच, सौम्य चेहऱ्याचा माणूस होता. त्याने राहुलचा सत्कार केला, कोणतीही तणाव निर्माण होऊ दिला नाही. जेवणाच्या टेबलावर सुरुवातीचे संभाषण सामान्य होते, नोकरी, पुणे, हवामान. नंतर
कॉफी चुस्क्या घेत असताना आदित्यने गंभीर होऊन सुरुवात केली. राहुल, मी तुमच्यावर रागावलेला नाही. खरं तर मी रियावरही रागावलेला नाही. आमच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहे. आम्ही प्रेमानं आहे, पण मूल नसणं हे एक रिकामपण भरून राहिलं होतं. रिया हताश होती. मी माझ्या समस्येबद्दल जाणत होतो, पण तिला सांगायची हिंमत होत नव्हती. ती तुमच्याशी भेटली तेव्हा तो एक अपघात होता. पण आता हे बाळ येत आहे आणि मी ते माझं मानणार आहे. राहुलने विचारले, तुम्ही माझ्याविषयी कधीच वाईट वाटत नाही का? वाटत होतं. पण नंतर मी विचार केला, जर माझ्यात ती क्षमता असेल तर रिया कधीच तुमच्याकडे वळली नसती. माझी अपूर्णता हे या सगळ्यामागचं कारण आहे. तेव्हा मी कोणावर रागावणार? रात्रीचे जेवण संपले. आदित्यने जाहीर केले की त्याला एका आणीबाणीच्या कॉलवर ऑफिसला जावे लागेल. तो निघून गेल्यावर घरात फक्त राहुल आणि रिया राहिले. एक विचित्र शांतता पसरली. रियाने कॉफीची कप टेबलवर ठेवली. तो जाणून बुजून गेला असेल, ती म्हणाली. तो आपल्याला एकत्र वेळ देतोय का? राहुलने विचारले. कारण त्याला माहीत आहे की आपल्यात काहीतरी सोडवलं. ते दोघे बाल्कनीत उभे राहिले. खाली पुण्याचे रात्रीचे दृश्य होते. रियाने एका खुर्चीवर आपलं पायघोळत मांडलं. ती विचारात मग्न दिसत होती. तेव्हा त्या रेल्वेमध्ये राहुलने हळूच सुरुवात केली, तू म्हणालीस की तो स्पर्श केवळ योजना नव्हता. तर मग काय होतं? रियाने त्याच्याकडे पाहिलं. मला वाटलं, मी तुला आवडते. तो क्षण खरा होता. आणि आजही. ती थांबली. आजही काय? आजही मला तू आवडतोस, राहुल. हे चुकीचं आहे, असं मला माहीत आहे. पण हे खरं आहे. आणि आता हे बाळ, तुझं बाळ, माझ्या अंथरुणात आहे. ती भावनिकदृष्ट्या कोसळत होती. राहुलच्या मनातील सर्व भीती, राग, अनिश्चितता एका क्षणात वितळली. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती हलवली नाही. रिया, हे योग्य नाही. मला माहीत आहे, ती फुटफुटला रडू लागली. पण मी इतकी एकटी आहे. आदित्य चांगला आहे, पण त्याच्यात ती तीव्रता नाही. तू माझ्यात जे जागं केलंस ते. राहुलने तिला सावरलं. हा स्पर्श पुन्हा एकदा विजेसारखा झाला. रियाने त्याच्या छातीवर डोक ठेवलं. ते तसेच उभे राहिले, रात्रीच्या हवेत एकमेकांना धरून. त्यानंतर घडलं ते अनिवार्य होतं. त्या भावनांच्या भरात दोघेही बाल्कनीतून परत आत आले. राहुलने तिला चुंबन दिलं. हे चुंबन पहिल्यापेक्षा वेगळं होतं. त्यात वेदना होती, अपराधीपणा होता, पण तीव्र इच्छाही होती. ते सोफ्यावर पडले. रियाचे डोळे बंद होते, पण तिच्या हातांनी त्याच्या पाठीवर चंगळ घातला होता. ही प्रक्रिया मंद आणि भावनिक होती. प्रत्येक स्पर्शात एक प्रश्न होता, प्रत्येक चुंबनात एक द्वंद्व होतं. हे शेवटचं व्हायला पाहिजे, रिया त्याच्या कानात फुसफुसली. मला माहीत आहे, राहुलने उत्तर दिलं, पण त्यांची शरीरे एकमेकांच्या जवळ येत होती. ते त्या सोफ्यावरच राहिले, शेवटच्या क्षणापर्यंत. ही भेट रोमांसपेक्षा जास्त होती. हा एक विदाई होता, एक शोकांतिका जी शरीराद्वारे बोलली जात होती. काही तासांनंतर राहुल निघाला. आदित्य अद्याप परत आला नव्हता. दारात उभे राहून रियाने त्याला एक लिफाफा दिला. हे उघडू नकोस आत्ता, घरी गेल्यावर उघड. राहुलने तो घेतला. शेवटचा क्षण होता. दोघांनाही कळत होतं की ही शेवटची भेट आहे, शारीरिकदृष्ट्या तरी. काळजी घे तुझी, राहुल म्हणाला. तूही, रियाने म्हटलं आणि दार बंद केलं. राहुल त्याच्या फ्लॅटमध्ये परतल्यावर त्याने लिफाफा उघडला. आत एक पत्र होतं.
प्रिय राहुल, आज रात्री जे झालं ते आपल्यासाठी शेवटचं असेल. पण मी तुला एक प्रस्ताव देत आहे. आदित्य आणि मी विचार करतो आहोत, जर तू इच्छित असशील तर हे बाळ मोठं होत असताना तू त्याचा काका म्हणून आमच्या आयुष्यात राहू शकतोस. एक कुटुंब मित्र. मुलाला खरा सत्य कधीच सांगू नये. पण तू त्याच्या जवळ राहू शकतोस. हे अवघड असेल, पण शक्य आहे. विचार कर. 1 महिना द्यायचा आहेस तू. तुझी रिया. लिफाफ्यात आणखी एक कागद होता, एक सोनोग्राफीची प्रतिमा. एक लहानसा पिंड दिसत होता. त्याचं बाळ. राहुलने खिडकीकडे पाहिलं. पुण्याची रात्र शांत होती. त्याच्या मनात एक गोंधळ होता, प्रेम, इच्छा, जबाबदारी आणि एक अशक्य भविष्य यांचा. त्याने फोन उचलला. आदित्यला एक मेसेज टाईप केला. मी तुमच्या प्रस्तावाचा विचार करेन. आणि धन्यवाद. काका म्हणवून घेण्यासाठी नाही, तर माणूस म्हणून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. मेसेज पाठवल्यावर त्याने कागदाच्या तुकड्यावर एक ओळ लिहिली. एक रेल्वेचा स्पर्श एका जीवनाचा आकार बदलण्यासाठी पुरेसा ठरतो. आता फक्त पुढच्या स्टेशनची वाट पाहायची आहे. ते कागदच्या तुकड्याला जाळून टाकून राहुलने ठरवलं, तो पुण्यात राहील. हे बाळ जन्माला येईल. आणि तो त्याच्या जीवनात असेल, दूरवरून, सावकाश, पण जबाबदारीने. प्रेमकथा संपली होती. पण कुटुंबाची गाथा नुकतीच सुरू झाली होती. राहुलने आदित्यच्या प्रस्तावाला होकार दिला. पण एक अट होती, तो रिया आणि आदित्यच्या घरी राहणार नाही, पण मुलाला नियमित भेटणार. एक विचित्र त्रिकोण तयार झाला. आदित्य राहुलचा सत्कार करे, रिया त्याच्याशी नाजूक अंतर राखे आणि राहुल फक्त त्याच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याचा विचार करे. एक दिवस रियाने फोन केला. डॉक्टरने 3D सोनोग्राफीसाठी बोलावलं आहे. तू येऊ शकतोस का? आदित्य परदेशात आहे कामानिमित्त. राहुलचे हृदय धडधडलं. पहिल्यांदा तो आपल्या अजन्मी संततीचे चित्र पाहणार होता. क्लिनिकच्या खोलीत रिया टेबलवर पडली होती. डॉक्टरने जेल लावलं. स्क्रीनवर एक लहानशी आकृती दिसू लागली, एक छोटे हात, पाय, एक ठसठशीत हृदयाची धडधड. बघा, डॉक्टर म्हणाले, हा नाकाचा आकार बाबांच्या सारखा आहे. रिया आणि राहुलचे डोळे एकाच वेळी स्क्रीनकडे वळले. त्या क्षणी दोघांच्या हाताचा स्पर्श झाला, अनैच्छिक, नाजूक. क्षणभर ते तसेच राहिले. हृदयाची धडधड मॉनिटरवर ऐकू येत होती. त्यांच्या स्वतःच्या हृदयांचा ताल त्याच्याशी मिसळला. बाहेर पडताना रियाचे डोळे ओले होते. तो तुझ्यासारखा दिसतोय, ती फुसफुसली. राहुलने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द बाहेर पडले नाहीत. त्याने तिच्या हातात एक रुमाल दिला. हात स्पर्शाची भाषा पुन्हा एकदा बोलली. पुण्यात पावसाळा सुरू झाला. रियाचा गर्भवती शरीराचा आकार बदलत होता. आदित्य अधिक व्यस्त होता, कदाचित जाणून बुजून. एका संध्याकाळी जोराचा पाऊस पडत होता. रियाचा फोन आला. मला काहीतरी खास तयार केलंय. तू येऊ शकतोस का? फक्त 1 तासासाठी. राहुल पोहोचला तेव्हा घरात फक्त एक मेणबत्ती जळत होती. टेबलवर 2 प्लेट्स होत्या, त्याची आवडती केरळी फिश करी. मी शिकले, रिया हसली, आदित्यला मासे आवडत नाहीत. ते जेवले. बाहेर पावसाचा आवाज. आत मेणबत्त्यांचे प्रकाश. हवेत एक अनामिक गोडवा होता. जेवणानंतर रिया सोफ्यावर आडवी झाली. बाळ जोरात लाथ मारत आहे. बघू शकतोस. राहुल कुशीत झुकला. त्याने हात ठेवला तिच्या पोटावर. एक लाथ. दुसरी लाथ. एक जिवंत संवाद. बोल त्याच्याशी, रिया म्हणाली. राहुल लाजला.
काय म्हणू? जे मनात येईल. राहुल तिच्या पोटाजवळ झुकला. हे मी, तुझा बाबा. मी इथे आहे. नेहमीच असे. रियाच्या डोळ्यातून अश्रू ढाळले. त्यांनी एकमेकांच्या हातात हात गुंतवून घेतला. पाऊस थांबला. मेणबत्त्या विझल्या. मला भीती वाटते, रिया म्हणाली अंधारात. कशाची? की हे सगळं संपेल. बाळ जन्माला येईल आणि तू दूर जाशील. राहुलने तिचं डोकं आपल्या खांद्यावर ठेवलं. मी जाणार नाही. माझं काहीतरी तुझ्याशी बांधलं गेलंय. केवळ बाळामुळे नाही, तुझ्यामुळे. ते तसेच बसले, एक अपूर्ण प्रेमकथा, एक अर्ध आलिंगन, एक स्वप्न आणि वास्तव्याच्या काठावर. प्रसूतीचा दिवस आला. राहुल हॉस्पिटलमध्ये होता. आदित्य त्याच्या पाठीवर हात ठेवून उभा होता. दोघेही एकाच भीतीने, एकाच आशेने प्रतीक्षा करत होते. शेवटची लाथ. एक किंचाळी. डॉक्टर बाहेर आले. मुलगी आहे. आई आणि बाळ दोघेही सुरक्षित. राहुलचे डोळे भरून आले. आदित्यने त्याला मिठी मारली, एक विजी, वेदनामय मिठी. राहुलला खोलीत जाऊ देताना आदित्य म्हणाला, तू आधी जा, तिला तुझी गरज आहे. खोलीत रिया थकलेली पण तेजस्वी दिसत होती. छोटीशी मुलगी तिच्या छातीवर झोपली होती. तिचं नाव ठेव, रियाने क्षीण आवाजात सांगितलं. मी? होय. तू तिचा बाबा आहेस. राहुलने मुलगीकडे पाहिलं. तिच्या छोट्या हातात त्याचा बोट धरला होता. आर्या, तो म्हणाला. तिचं नाव आर्या असू दे. रियाने डोळे मिटून मानेने होकार दिला. सुंदर आहे. त्या रात्री राहुलने हॉस्पिटलच्या बागेत एकट्याने विचार केला. आर्या, एक नवीन जीवन, एक नवीन जबाबदारी. आर्या घरी आली. राहुल रोज संध्याकाळी येई, तिला झुलवी, गाणी गाई. एक दिवस आदित्य लेट झाला. रिया आणि राहुल आर्याला झुलवत बसले होते. तिला तुझी आवाज ओळखते, रिया म्हणाली. तू गाणं गायला लागलास की ती शांत होते. राहुलने गाणं सुरू केलं, एक जुने लोकगीत. आर्या झोपली. रियाचं डोकं राहुलच्या खांद्यावर पडलं. मला वाटतं, ती निजत म्हणाली, की आपण कधीच वेगळे नव्हतो. ती रेल्वे कधीच सुटली नाही. आपण अजूनही त्याच डब्यात प्रवास करतोय. राहुलने तिच्या केसांतून हात फिरवला. मग हा प्रवास कुठे नेणार आहे? मला माहीत नाही. पण मी हा प्रवास संपू इच्छित नाही. ते तसेच बसले, एक कुटुंब जे कुटुंब नव्हते, एक प्रेम जे प्रेम म्हणवू शकत नव्हते, एक सत्य जे सत्य नव्हते. आर्याचे पहिले जन्मदिन जवळ आले होते. राहुलने एक खास भेट आणली, एक लहान रेल्वेचं खिडकीचं चित्र, ज्यात आर्याचा नाव कोरलेला होता. ही ती खिडकी आहे, तो म्हणाला, जिथून आपली गाथा सुरू झाली. रियाचे डोळे भरून आले. तू कधीच विसरला नाहीस. विसरायचा प्रयत्न केला. पण हृदयाला शिकवणं शक्य नाही. जन्मदिनाच्या रात्री सर्वांनी निजल्यावर रिया आणि राहुल बाल्कनीत उभे राहिले. चंद्र पूर्ण होता. एक वर्ष संपलं, रिया म्हणाली. आणि आयुष्यभर बाकी आहे, राहुलने उत्तर दिलं. त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. हात आता परिचित होते, प्रत्येक रेषा, प्रत्येक वळण. मला एक गोष्ट सांग, रियाने विचारलं. त्या रेल्वेमध्ये माझ्याकडे पाहिलंस तेव्हा काय विचार केलास? विचार केला, राहुल मंद आवाजात म्हणाला, इथे माझं भविष्य उभं आहे. अनोळखं, पण माझं. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. वर्षांपूर्वीच्या त्या स्पर्शापासून सुरू झालेली ही यात्रा आता एका नवीन टप्प्यावर पोहोचली होती. राहुलने हळूच तिच्या ओठांवर चुंबन घेतलं, पहिल्यांदा इतके सौम्य, इतके भरलेले.
हे चुंबन माफी मागणारं नव्हतं, वचन देणारं नव्हतं. ते फक्त एक सत्य होतं, एक अपरिहार्य सत्य. आपण काय करणार? रियाने विचारलं. चुंबनानंतरही तिचा हात त्याच्या गालाला स्पर्श करीत होता. जे आजपर्यंत केलं तेच, राहुल म्हणाला. प्रेम करणार, जगणार. आणि ही रेल्वे जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत प्रवास करणार. ते आत आले. आर्या तिच्या खोलीत झोपली होती. तिच्या छोट्या हातात ती रेल्वेची खिडकी होती. राहुलने तिला चुंबन दिलं. झोप ग, आर्या. आई आणि बाबा तुझ्यासोबत आहेत. बाहेर चंद्रप्रकाशात रेल्वेचा एक हॉर्न ऐकू आला, दूर पण स्पष्ट. एखाद्या नवीन प्रवासाची सुरुवात, किंवा कदाचित जुन्या प्रवासाची पुढची स्टेशन. दोन हृदये, एक रहस्य, एक सत्य आणि एक प्रेम जे कधीच बोललं नाही, पण कधीच मरलं नाही. कथा इथे संपते, पण प्रेमकथा कधीच संपत नाही. ती फक्त नवीन रूपात पुढे वाटचाल करते.